रुबल व तरुणाई फाउंडेशनचा हरित उपक्रम पर्यावरणपूरक गणपती। रुबल फाउंडेशन आणि तरुणाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं। या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि या उपक्रमात 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अत्यंत सुबक सुंदर अशा पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घडवल्यात। या आज मूर्तीचं शाळेमध्ये प्रदर्शन लावण्यात आलं होतं, ज्याला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी हानिकारक रसायन आणि मातीच्या प्रदूषणाला ठामपणे नकार देत पर्यावरणपूरक मार्गाचा स्वीकार केला। लवकरच या पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची स्थापना सुनगाव येथील 40 घरांमध्ये होणार आहे। या उपक्रमातून जबाबदार, पर्यावरणपूरक आणि सजग गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचवला जाईल। रुबल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं कौतुक केलं आणि शाश्वत विकासाची वाटचाल करण्याखेरीज पर्याय नाही असं मत देखील व्यक्त केलं। सालिबन परिवाराचे मनतीत सिंग यांनी हा उपक्रम सर्जनशीलतेला चालना देणारा आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा अंगीकार करण्याबाबत जनजागृती निर्माण करणारा असल्याचं सांगितलं। तरुणाई फाउंडेशनच्या सुचिता उमाळे यांनी या उपक्रमाला प्रेरणादायी असं संबोधन केलं आणि या कार्यक्रमास प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांच्यासह शाळेतील अन्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गणपती कदाचित अनेकदा पेक्षादा मोडला असेल आणि पुन्हा बनवला असेल, पण तरी तो इतका चांगला गणपती पण मला असं वाटतं मी अजून त्याला चांगलं बनवू शकतो। माझ्यापेक्षा सुंदर गणपती अशी इथे बनवून आणले, अनेक मुलांनी आणले, बनवून त्यांनी खूप छान डेकोरेशनही केली। माझ्या गणपती थोडासा